आणि एक मोठी बातमी हाती येते। देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झालेले आहेत। संभाव्य मंत्रिमंडळाच्या चर्चेसाठी ते दिल्लीला गेल्याची चर्चा आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। 2 दिवस आधी उपमुख्यमंत्री अजित पवार पण दिल्लीला जाऊन आले होते। त्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही दिल्लीला जाऊन आले आणि जातीय समीकरण जोपासत विभागनिहाय मंत्रिमंडळ विस्तारावर या मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या वेळेला भर असेल असं बोललं जात आहे। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। तुषार कोहळे आपल्या सोबत आहेत। तुषार, राज्यात परत एकदा विस्ताराचे वारे वाहत आहेत। निश्चितच, कारण की ज्या प्रकारे राज्यातील नेत्यांच्या दिल्लीच्या वाऱ्या सुरू झालेल्या आहे, आता 6 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील दिल्लीसाठी रवाना झालेले आहे। आणि आपण बघितलं की 2 दिवसाआधी अजित पवार देखील दिल्लीला जाऊन आले। त्याआधी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील दिल्लीला जाऊन आले होते। कुठेतरी मंत्रिमंडळाची चर्चा राज्यामध्ये रंगलेली होती आणि कुठेतरी आता अंतिम शिक्कामोर्तब करण्यासाठीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला गेल्याचं बोललं जात आहे। आज ते दिवसभर नागपूरमध्ये होते। दिवसभर त्यांनी लोकांच्या भेटीगाठी घेतल्या आणि जेव्हा दिल्लीच्या बैठकीची वेळ मिळाली आणि ते कन्फर्म झालं, त्यानंतर ते आता दिल्लीला रवाना झालेले आहे। आज दिल्लीला अमित शहा यांच्यासोबत त्यांची चर्चा उशिरा रात्री होण्याची शक्यता आहे। तशा प्रकारची वेळ देखील त्यांना मिळालेली आहे आणि दिल्लीच्या इतरही वरिष्ठ नेत्यांसोबत त्यांची चर्चा होईल आणि त्यानंतर मग एक अंतिम शिक्कामोर्तब या सगळ्या बैठकीच्या दरम्यान होऊ शकतो। तुषार, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।